सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती ओव्हर नंबर 1 मध्ये. आणि समोर आहे नमित पाटील, यानं काल आणखीन एक विक्रम केला. 6 बॉलमध्ये कंटिन्यू 6 षटकार मारले नमित पाटीलच्या बॅटमधून, ते आपण पाहिले. पहिला सामनाचा अगदी रोमहर्षक जांभला, अगदी रंगारंग भरण्याचं काम अक्षयनं केलं, परंतु त्या मॅचची रंगरुगंडीचं काम पूर्ण केलं सूरजनं. चला लेट्स अस प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल अभिचा नमितसाठी. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य. बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय नमितच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार. चार. ओ आता बॉल चांगला आहे. पंचांकडे अपील आणि बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर नमित पाटीलची विकेट काढली अभिनं. कॉट बिहाइंड विकेट. पहिला धक्का बसतोय डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमला. नमित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तुलनेनं हा बॉल थोडासा लेंथ होता, मागे ठेवला, मागे खेचला आणि त्याच स्टाईलनं मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची लिडिंग एज घेतली आणि ते विकेट किपर भूषण पाटीलनं कुठली चूक केली नाहीये. खूप चांगला झेल कंप्लीट केला. त्याला माहिती ही विकेट आपल्या टीमसाठी महत्त्वाची आहे. नमित पाटीलला दुसऱ्या बॉलवरती बाद केलाय. आता नवीन फलंदाज सुयोग पाटील आला मॅकिंगसाठी. नेट नंबर 3 मध्ये पहिला धक्का डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमला लागलाय 4 या आकड्यावरती. तिसरा बॉल अभि लिंबोलेचा. ओ परफेक्ट यॉर्कर. चांगला यॉर्कर बॉलचा वापर केला. छोट्या बॅकलिपनं तो थोडीशी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुयोगचा. बॉल थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग, इथे धाव मिळणार नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय अभिकडून. सध्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. आता इनफिल्डच्याच वरून हा फटका फारसं टायमिंग जुळलं नाही आहे. लॉंग ऑफ चालल्या बॉलपर्यंत एक धाव इथे मिळते. सिंगल आपलं खातं उघडलंय सुयोगनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर पुरते आतापर्यंत 5 धावा झालेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अभिनं काय कमबॅक केलाय. वार आणि पलटवार या दोन गोष्टी ह्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती अभिच्या विरुद्ध वार केला नमितनं, त्यानंतर सेकंड बॉलमध्ये पलटवार केलाय नमितच्या विरोधामध्ये अभिनं. विकेट प्राप्त केली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या स्कोर पुरते 1 गडी बाद 5. व चांगला ड्राईव्ह ऑन साईडला. मिड ऑन नाही आहे, त्यामुळे लॉंग ऑनला थोडीशी फंबलिंग होते. एकच धाव घेतली आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 6. You have to have a plan. Make a lot of money. You have to hustle.
खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा घेत 6. आता षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती भूषण पाटील टीमचा कॅप्टन स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये पहिला बॉल भूषणचा. पहिला बॉल थोडासा गती काढली होती या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मात्र मिळते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7. आवाज नाही आहेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अभिनं चांगली गोलंदाजी केली. नमित पाटीलची विकेट काढत असताना फुलटॉस बॉल उडवलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार राकेशच्या बॅटमधून. मगाच्या मॅचमध्ये फुलटॉसवरती रोनित पाटील क्लीन बोल्ड झाला, परंतु या फुलटॉसवरती राकेशने षटकार मारलाय. ओ चांगला यॉर्कर बॅकलिपला लवकर खाली आणलं. बॅटला ब्रश झाला, तिथे धाव मिळणार नाही आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्ड रन आहे 13. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओस कमी गतीनं टाकलेला बॉल हवेत खेळलाय, लॉंग ऑन चाललाय तर समीर बारंगेनं खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथे आउट होतोय. राकेश बॅक टू द डगआउट. दोन धक्के दिलेत पर्णिकैली या टीमनं डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमला. आता रोशन पाटील आला बॅटिंगसाठी. नेट नंबर 4 मध्ये टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत 2 गडी बाद 13. ओ फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. बॉल सीमारेषा पार. रोशनच्या बॅटमधून आल्या षटकार. खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे डी.आर. पाटील स्ट्रायकर्स टीम 2 गडी बाद 19. डगआउट मधूनच थेट होऊन आलाय. स्लॉग एटचा फटका अगदी डावा पाय थोडासा वाकवला आणि भूषण पाटीलच्या विरोधामध्ये एक चांगला फटका इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला रोशनच्या बॅटमधून. रोशन पाटील सध्या 40+ क्रिकेट गाजवतोय. नुकतीच दिवा 40+ माध्यमातून जी स्पर्धा रंगली होती दिवानगरीमध्ये, त्या स्पर्धेमध्ये तुर्भे 40+ या टीमकडून खेळत असताना रोशनच्या बॅटमधून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक इन फॉर्म फलंदाज आहे. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी अथर्व आलाय. या स्पर्धेमध्ये हा खेळाडू फ्रेममध्ये आहे. अथर्व चांगली गोलंदाजी केलेली आहे. इकॉनॉमिकल रेट चांगला आहे या स्पर्धेमध्ये. अथर्वच ओव्हर नंबर 3 साठी त्याला 5 रन केलाय. राऊंड द विकेटने पहिला बॉल टाकण्यासाठी तयार.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे विकेट येऊ शकते. कॅच इटचा कॉल आहे. मिडॉन मागे चाललाय रिटर्न. ओ हो 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 1 2 3. चांगला प्रयत्न मनोजचा. चौथ्या अटेम्प्टला मात्र झेल आता तो निसटला. त्यामुळे एक धाव इथे मिळते सुयोगला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तर पुन्हा एकदा तयार. खूप चांगली ऍक्शन आहे. टप्पा मागे ठेवला त्यानंतर मात्र हलकासा कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. चांगली ऍक्शन आहे. एक यंग युवा खेळाडू आहे. यंगस्टर आहे. रिदम चांगला आहे. बॅलन्स चांगला आहे. आणि ज्यावेळेस पिचिंग करतोय त्यावेळेस मात्र हलकस बोट फिरवतोय बॉलवरती. लोपर पोल्ट बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट हा फटका डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अभि. एकच धाव येथे मिळताना दिसेल रोशनला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर मध्ये आतापर्यंत 2 गडी बाद 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. ओ बॅटची गडा घेतली मागे चाललाय. घोषांकित क्षेत्राची 1 रन इथे मिळताना दिसेल सुयोगला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 22. ओव्हर नंबर 3 प्रगती असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये अथर्वनं फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. इकॉनॉमिक रेट चांगला आहे अथर्वचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो चांगला फटका. कॅच इटचा कॉल आहे. समीर चूक करणार नाहीये. अगदी सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. सुयोग बॅक टू द डगआउट. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डी.आर. पाटील स्ट्रायकर्स टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत 22. विकेट आली सुयोगच्या. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानामध्ये चिनू पाटील आणि बॉलिंगसाठी समीर बारंगे. ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 22ला 3. समीरचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलर लेनचा ऑन साईडला. मिडॉनला चांगली फिल्डिंग आहे मनोजची. चांगली फिल्डिंग त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. रोशननं थांबवलं चिनूला. डॉट बॉल. फुलटॉस बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला समीर म्हणून. हो चांगला फटका. इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफ चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा इथे मिळतात रोशनला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 24 रन. 24 धाबा झालेत. षटक क्रमांक 4 प्रगतीवधार आहे. कारण डी.आर. पाटील स्ट्रायकरच्या टीमनं टॉस तिथे जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. तर मी म्हणेन हा निर्णय आतापर्यंत त्यांना सार्थ ठरवता आला नाही आहे. ओ चांगला फटका. इनसाइड आउट. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रफ. चौकार रोशन पाटीलच्या बॅटमधून. आलाय
रोशनच्या बॅटमधून पुस्तकी फटका. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 28 धावा. आणखीन एक चांगला पिक केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जजमेंट चांगला आणि खूप चांगला झेल कंप्लीट करत असताना कुणालला पकडला झेल आणि फलंदाज रोशन पाटील आउट होतोय. धक्का क्रमांक 4. डी.आर. पाटील स्ट्रायकर्सच्या टीमला 4 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 28 धावा. पिक चांगला केला होता. टायमिंग चांगलं केलं होतं परंतु जे अंतर रोशनला पाहिजे होतं ते अंतर प्राप्त करता आलं नाही आहे. आणि तिथे कुणाल पाटीलनं डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता सचिन. प्रत्येक गोलंदाजानं विकेट प्राप्त केलेली आहे. पहिली विकेट नमित पाटीलची प्राप्त केली अभि लिंबोलेनं. सेकंड ओव्हरमध्ये भूषण पाटीलनं सुद्धा विकेट प्राप्त केली. इथे कॅचेटचा कॉल आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे पकडला झेल. लबेशना आणि फलंदाज आणखीन एक विकेटचं पतन. सचिन 0वरती बाद. धक्का क्रमांक 5 लागतोय. डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमला 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 28. टॉस केला जाईल. व्हीपी टायटन्स आणि सोमन स्मॅशर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी यायचं आहे. व्हीपी टायटन्स टीमचे कॅप्टन आणि सोमन स्मॅशर्स टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी व्यासपीठावरती यायचं आहे. ओ हुक केला बॉलला चिनून. धावा मिळतील फक्त एकच. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअरमध्ये आतापर्यंत 29 धावा झाल्यात. जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय. 5 गडी बाद 29 धावा. प्रत्येक गोलंदाजानं खूप भरीव योगदान या मॅचमध्ये पर्निका लेव्हन या टीमकडून खेळत असताना दिलं. अभिनं चांगली गोलंदाजी केली. भूषण पाटीलनं सुद्धा विकेट प्राप्त केली. त्याचबरोबर अथर्वनं चांगली गोलंदाजी केली आणि चौथ्या षटकामध्ये समीर भारंगने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. हा ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला त्यामुळे पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल. लबेश बॉलिंगसाठी. टीमची धावसंख्या 30. ओ पुन्हा एकदा बॉलला टर्न केलाय आणि बीट करून चालला चिनू पाटीलला विकेट किपरच्या धावाने. डॉटबॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी पर्निका लेव्हन टीमकडून प्रत्येक गोलंदाजानं केलेली आहे. फक्त 30 धावा 5 गडी बाद. या इनिंगची आता 3 चेंडू बाकी आहेत. ओ पुन्हा एकदा बॅट फिरवतोय. चिनू पाटीलचं फुटवर्क नाही आहे. प्रत्येक फटक्यामागे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्यामुळे सातत्यानं बीट होतोय. चांगली गोलंदाजी आहे. लबेशनं चिनूला पूर्णपणे रीड केलंय. त्याची पोझिशन त्याची बॅट फिरवण्याची पद्धत यांचा संपूर्ण अभ्यास केला लबेशनं. बॅकफुटला जाऊन हॅमर केला बॉलला पूल केलाय. डीपमध्ये चांगली फिल्डिंग मिड विकेटच्या रिजनमध्ये अभिकडून. तोपर्यंत एक धाव येते चिनूच्या खात्यामध्ये जाईल. आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डची आतापर्यंत 31. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती एक टार्गेट सेट होईल डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमचं. या बॉलवरती षटकार आला तर मग 37 होतील. 38चं लक्ष होईल आणि या बॉलवरती डॉट आला तर 32 धावांचं लक्ष होईल. आणि यावेळेस 5 चांगला फटका. ओ तिथे चांगली फिल्डिंग आहे. अथर्व आणि आता तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न सुरू आहे. रनआउटच्या रूपाने आता फलंदाज बाद होतोय शिवम. धक्का क्रमांक 6. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय
आणि पहिला डाव संपत असताना डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमनं धाबा बनवल्या 6 गडी बाद 33 धाबा आणि आता विजयासाठी करायचे आहेत पर्निका 11 या टीमला 34 धाबा 34 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल व्ही.पी. टायटन्स आणि सोमाय स्मॅशर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. चला रवी टॉस करून घ्या. चला व्ही.पी. टायटन्स आणि सोमाय स्मॅशर्स. हा चला विघ्नेश मडवीच यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. चला आमचे सहकारी समालोचक मित्र विघ्नेश मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला कॅमेऱ्याच्या समोर घ्या. हेमंत पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये रितेश म्हात्रे हे दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि दोन्ही जे संघ आहेत ते दोन्ही संघ 3-3 सामने गमावलेत. चला इथे सोमन स्मॅशर्स या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट नाव. सी.आर. पाटील फाउंडेशनचं प्रेझेंट तुर्बे बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य 16 तुम्ही पाहताय. क्रिकेटचा महासंग्राम आज या स्पर्धेतला दुसरा दिवस तुम्ही पाहताय आणि सुरू असलेला दुसरा सामना पर्निका 11 विरुद्ध डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान. टॉस इथे जिंकला डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या डावमध्ये 6 गडी बाद 33 धाबा बनवल्या आणि 34 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे पर्निका 11 या टीमच्या समोर 34 टू विन. आणि या 34 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी पर्निका 11 या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये दाखल होत असताना भूषण पाटील आणि त्याच्या जोडीला समीर वारेंगे. टेनिस बॉल क्रिकेटचे मातब्बर खेळाडू आहेत. कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि समोर आहे नमित पाटील. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल नो लुक करण्याचा प्रयत्न हुक केला बॉलला आणि ते एकच धावनं आपलं खातं उघडलंय भूषणनं. 34 धाबांचं लक्ष आहे 34 टू विन. सिंगलनं आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डती 1. ओव्हर नंबर 1 मध्ये नमित पाटील बॉलिंगसाठी आलाय. सामना सोपा आहे परंतु डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र विकेट्स फॅक्टर महत्त्वाचा आहे. विकेट्स घ्याव्या लागतील तेही गुच्छों में विकेट लेना होगा तरच मॅचमध्ये वापसी. हो इथे अक्रॉस द बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. इथे धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. सध्या तरी चांगली गोलंदाजी आहे नमितची भूषण पाटीलच्या विरुद्धामध्ये. 2 बॉलमध्ये फक्त सिंगल आलेली आहे. 34 करायचे आहेत या मॅचमध्ये. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफला चांगली फिल्डिंग आहे. धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. थोडासा थांबवलाय भूषणला. अगदी संयमानं खेळतोय भूषण. संयम त्याला माहिती आहे सामना आटोक्यात आहे. सामना सोपा आहे. घाई करून जमणार नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साईडला. ओ शॉट मिड विकेटला. प्रयत्न चांगला होता शिवमचा. हाताला चटका देत बॉल गेलाय डीप मिड विकेटमध्ये. तोपर्यंत
2 धाबा ते मिळतात भूषणला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 3 धाबा झालेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना यावेळेस पहा बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग नमितची, तरी सुद्धा 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव इथे मिळते. षटकात होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पर्निकल इलेव्हन या टीमची धावसंख्या बिनगडी बाद फक्त 4 धावा. राकेश निरगुंड याला बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल खोलमट टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. अगदी सुईमधून धागा जसा घुसवतो तसा बॉल घुसवला. एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत परंतु बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत भूषणला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 6 रन. 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना डी.आर. पाटीलने सुद्धा कंबर खसलेली आहे या टीमनं. ओ क्लीन बॉल, यू मिस आय विल हिट, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर. यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे भूषणच्या. खतरनाक गोलंदाजी. क्लीन बॉल काढला राकेशनं. फलंदाज भूषण आउट. पहिली महत्वाची विकेट पर्निका इलेव्हन या टीमची प्राप्त केली. राकेशनं फलंदाज भूषण आउट. खतरनाक यॉर्कर, कडक यॉर्कर, अगदी अनप्लेबल चेंडू होता भूषणसाठी. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी हलक्या बॅकलिपनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला यश आलं नाही आणि अगदी इम्पॅक्ट प्लेअरची आता घोषणा केली जाते. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आता किशोर सैनी मैदानामध्ये आलाय. किशोर सैनी, कालच्या रात्रीचा खेळ कोण विसरेल. काल खतरनाक बॅटिंग केली होती किशोरनं. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मनगटी पटका परंतु पायावरती लागलाय. त्यामुळे पंचांचा इशारा होता लेग बायचा. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 34 करायची आहे त्या मॅचमध्ये. आता दोन्ही बॅटरवरती जबाबदारी वाढलेले आहेत कारण भूषण पाटीलची विकेट स्वस्तात मिळाली सेकंड ओव्हरमध्ये. त्यामुळे थोडासा दबाव बनला या मॅचवरती. चांगली गोलंदाजी करतोय राकेश ओव्हर नंबर 2 मध्ये. आता स्ट्रायकिंग इनला समीर वारंगे बॅटिंगसाठी सज्ज आहे. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मात्र मिळताना दिसेल समीरला आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 8. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. 1.4 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8 म्हणजे शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला राकेशचा. या इनिंग मध्ये एकही चौकार अजूनही आलेला नाहीये. ओ आणखीन एक चांगला बॉल
अनप्लेबल. पंचांकडे अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील, परंतु स्पष्ट नकार. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर डी.आर. पाटील स्ट्रायकरच्या विरोधामध्ये पर्नी कैलोने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. पर्नी कैलेमन या टीमला 26. 15 चेंडू 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये सचिन लालला जात आहे बॉलिंग मार्कवरती आणि समोर आहे किशोर सैनी. 15 बॉल मध्ये अजूनही करायचे 26 धावा. अगदी दोलायमान अवस्थेमध्ये आहे हा सामना. पहिलाच बॉल पुलर लेनचा कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑन चाललाय आता, परंतु नाहीये. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यासमोर आलेत, काहीच दिसलं नाहीये, त्यामुळे प्रयत्न सुद्धा केला नाहीये झेल घेण्याचा सुयोग कडून. नशीब बलवत तर आहे किशोर सैनीचा. 2 धाबा ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 1 गडी बाद 10 रन. म्हणजे आता 14 बॉल आणि करायचे 24 धाबा. फुलटॉस बॉल इथे आता विकेट येऊ शकते. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडलाय. आज नशीब खाऊन आलाय किशोर असं वाटतंय. दुसरा झेल सोडलाय किशोरचा आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 11 रन. म्हणजे अजूनही करायचे 23 धाबा. 13 चेंडू आणि 23 धाबांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर केलाय. मिड ऑन नाहीये, त्यामुळे लॉंग ऑनला पूर्ण सुयोग फील्ड करतोय. तोपर्यंत 1च धाव. जास्त रूम देत नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमची. कारण या इनिंग्समध्ये जर पाहिलं तर एकही चौकार किंबहुना एकही षटकार आलेला नाही आहे. टीमची धावसंख्या 12. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 22 धाबांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. सिंगल मात्र पूर्ण केली, सिंगलच मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती आतापर्यंत 13 धावा झालेत. आता 11 बॉल मध्ये अजूनही 21 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू 21 रन. सामना मध्ये थोडीशी आता पकड मी म्हणेन डी.आर. पाटील स्ट्रायकर्स या टीमची पाहायला मिळते. भूषण पाटील बाद झाल्यानंतर एक दबावाने खेळता येते दोन्ही बॅटर. फुलटॉस बॉल उडवलाय, अगदी फुल टोल वसूल करत मारला हा बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. समीर बारंगेच्या बॅटमधून षटकार. चला DRS ची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने वेस्ट आय चेक करण्यासाठी. चला टीव्ही अंपायर आपण यायचं. टीव्ही अंपायर बॅटिंग करणाऱ्या टीमने आता बेस्ट साठी DRS ची मागणी केलेली आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. लीगल बॉल आहे त्यामुळे फक्त धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीनं तर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 15 धाबांची आवश्यकता.
10 चेंडू आणि 15 धाबा हे समीकरण थोडंसं आता इक्वेशन बदललंय, आकडे बदललेले आहेत. समीरनं षटकार मारत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19 धाबा, म्हणजे आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. पर्निका 11 या टीमला 15. 10 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आले गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये सुयोग आणि समोर आहे बॅटिंगसाठी किशोर सैनी. काल पर्निका 11 या टीमनं एका रननं सामना गमावला होता. किशोर सैनीची ती धुवाधार बॅटिंग, परंतु एक रन किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये काल आपल्या रात्रीमध्ये समजलं. हो, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉलला उडवला आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. किशोर सैनीच्या बॅटमधून मच नीडेड षटकार. स्कोर म्हणून 25 धाबा. आता धाबा करायच्या 9 बॉलमध्ये 9 रन बॉल इक्वेशन झालं या मॅचमध्ये. पर्निका 11 या टीमला जिंकण्यासाठी आणखीन एक चांगला ड्राईव्ह अलोंग द कार्पेट, अगदी गुदगुल्या करत बॉल चालला मिड विकेटला. डीपमध्ये चांगली फिल्डिंग होते गणेशकडून. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल किशोरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 26. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धावा करायच्या आहेत. पर्निका 11 या टीमला विजयासाठी 8 बॉल 8 रनची गरज आहे या मॅचमध्ये. त्यावेळेस चांगला ड्राईव्ह, एक धाव. ओ, खराब फिल्डिंग, अगदी बॉल क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार येतोय समीर वारंगेच्या बॅटमधून. आता 7 बॉल आणि धावा करायच्या 4.